नमस्कार. आज तयार करणार आहोत मखाना प्रीमिक्स आणि कशी तयार होते ते बघा. खूप काही साहित्य लागणार नाही. त्यासाठी पहिलं आपण अर्धा लिटर दूध घेऊ, मखाना 2 वाटी, काजू 10 ते 12, बदाम 8 ते 10 बिया, विलायची अर्धा चमचा पूड करून घ्या आणि संपूर्ण साहित्य रोस्ट करण्यासाठी अर्धी वाटी तूप लागेल. सर्वात आधी मखाना खरपूस येईपर्यंत भाजून घ्या. रेग्युलर साखरेपेक्षा खडी साखर वापरली तर खूपच छान. इथे मी खडी साखरेचा उपयोग करत आहे. त्याला थोडी बारीक करून पूड करून आपण वापरून घेऊ शकतो. 2 चमचे तूप घ्या आणि 2 वाटी मखाना त्यामध्ये घालून छान परतून घ्या. खरपूस येईपर्यंत छान भाजून परतून घ्या. गोल्डन ब्राऊन कलर येईल किंवा हलकासा येलोइश कलर त्याला येईल आणि नंतर पातेल्यात काढून घ्या. हाताने थोडा दाबून घ्या म्हणजे तो आपल्याला समजेल. बघा खरपूस झाला आणि मी काढून घेत आहे. इथे मी पूर्ण जिन्नस एक करून 1 चमचा तूप घालून भाजून घेत आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पुरेसं आहे. एका भांड्यामध्ये नंतर काढून घ्या. उन्हाळ्यात मखाणाच का तर मखाण्यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने भरपूर असं ते एक संपूर्ण आहार आपल्याला यामध्ये मिळतो. आणि आयुर्वेदात मखाणा शीत मानला जातो. त्यामुळेच उन्हाळ्यात मुलांना संपूर्ण किंवा कुटुंबालाही खीर करून किंवा रोस्ट करून खाऊ घालू शकता. रोस्ट केलेला मखाना सर्वांना आवडेलच असं नाही. त्यामुळे हा सोपी आणि इन्स्टंट होणारा प्रीमिक्स आपण तयार करत आहोत. माझी खडी साखरेची पूड तयार नसल्यामुळे मी इथे काढून घेत आहे आणि नंतर मिक्सरला घालून बारीक करणार आहे. संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, फिरवून घ्या छान बारीक होतपर्यंत. दुसरीकडे भांड्यामध्ये दूध घ्या अर्धा लिटर. त्याला छान अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनटं लागतील असं छान उकळून घ्या. त्याला बासुंदी जसं आपण करतो की नाही त्याला असं आतमध्ये आटवून घेतो त्या प्रकारे त्याला आटवून घ्या. छान 2-4 उकड आल्या की दूध घट्ट दिसायला लागेल. इथे मी मखाना खिरीचं प्रीमिक्स त्यामध्ये 4 चमचे टाकत आहे किंवा 5ही लागतील. तुमच्या दुधाच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही त्याला बघा की किती टाकायचं. ऐका ना, न खाणारी मुलंही ते मागतील. छान ढवळून घ्या. त्यात लंग्स राहणार नाही, गोडे होणार नाही किंवा दूध एकीकडे आणि जिन्नस एकीकडे राहणार नाही. अशा प्रकारे छान त्याला हलवून घ्या. चमचा कंटिन्युअसली ढवळत राहा. त्यानंतर वेलची पूड टाकून घेतलेली आहे. थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे तुम्ही त्याला खाऊ शकता. मखाण्याची तासीर तशी थंडी आहे. उन्हाळ्यात खायला अगदी छान, गरमीत अगदी उपयोगी असं मखाना खीर रेडी आहे.